समीर हा 12वी सायन्समध्ये शिकणारा एक सामान्य पण हुशार मुलगा होता. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती बेताचीच होती. त्याचे वडील विलासराव एका खासगी कंपनीत क्लार्क म्हणून काम करायचे आणि आई दुसऱ्यांच्या घरी धुणी भांडी करायची. दोघांचेही एकच स्वप्न होते, समीरने खूप शिकावे, मोठा इंजिनियर व्हावे आणि त्यांच्या गरिबीच्या दुष्ट चक्रातून कुटुंबाला बाहेर काढावे. पण समीरचे लक्ष मात्र अभ्यासापेक्षा मोबाईल, सोशल मीडिया, वेब सिरीज आणि मित्रांसोबत चकाट्या पिटण्यात जास्त होते. जेव्हा जेव्हा विलासराव त्याला म्हणायचे, समीर बाळा, अभ्यासाला बस, 12वीचे वर्ष आहे, वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही, त्यावर समीर नेहमी तोच कंटाळवाणा बचाव करायचा. अहो बाबा, अजून खूप वेळ आहे परीक्षेला, आता तर फक्त नोव्हेंबर महिना सुरू आहे, मार्च मध्ये परीक्षा आहे ना, मी करेन कव्हर, तुम्ही टेन्शन नका घेऊ. खूप वेळ आहे हा समीरचा आवडता डायलॉग होता. त्याला वाटायचे की तो एका महिन्यात सगळा अभ्यास पूर्ण करू शकेल. दिवसभर मोबाईलवर रील्स बघण्यात आणि गेम खेळण्यात त्याचे तासनतास कसे उडून जायचे हे त्याला स्वतःलाही कळत नसे. आई वडील कामावरून थकून आले की तो फक्त त्यांच्यासमोर पुस्तक उघडून बसल्याचे नाटक करायचा. असेच दिवस जात होते. डिसेंबर महिना उजाडला, थंडीचा कडाका वाढला होता. एके दिवशी रात्रीचे 11 वाजले होते. समीर आपल्या खोलीत लाईट बंद करून पांघरुणात लपून मोबाईलवर वेब सिरीज बघत होता. अचानक दरवाजावर थाप पडली. विलासराव कामावरून आले होते. आज त्यांना यायला खूप उशीर झाला होता. समीरने घाईघाईने मोबाईल लपवला आणि झोपल्याचे नाटक केले. विलासराव आत आले. थंडीने ते कुडकुडत होते. त्यांच्या अंगावर एक साधा स्वेटर होता, जो अनेक ठिकाणाहून उसवलेला होता. आईने त्यांना गरम पाणी दिले आणि विचारले, आज इतका उशीर का झाला, आणि हे काय, तुमचे बूट तर पूर्ण फाटलेत, खालून पाणी आत येतंय, तुम्ही नवीन बूट का नाही घेत? विलासरावांनी हसून तो विषय टाळण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, अगं वेडी आहेस का, माझे बूट फाटले तरी चालतील, पण माझ्या समीरच्या शिक्षणात खंड पडू नये. माझा वेळ संपत आलाय ग, पण माझ्या मुलाचा वेळ आता सुरू होतोय. मी माझ्या आयुष्यातील रोजचे 4 तास जास्तीचे काम करून माझ्या मुलासाठी वेळ विकत घेतोय. तो मोठा झाला की माझे हे फाटके बूट नक्कीच बदलतील. हे सर्व संभाषण समीर पांघरुणात झोपल्यासारखे करत ऐकत होता. मी माझ्या मुलासाठी वेळ विकत घेतोय, हे बाबांचे वाक्य समीरच्या कानात घुमू लागले. त्याने हळूच पांघरुणातून बाहेर डोकावून पाहिले. बाबांचे ते फाटके बूट, त्यांच्या चेहऱ्यावरील थकवा आणि आईच्या डोळ्यातील काळजी, हे सर्व पाहून समीरच्या छातीत धडधड वाढली. त्याला अचानक जाणवले की तो किती मोठा स्वार्थी झाला आहे. त्याचे बाबा स्वतःच्या आयुष्यातील उरलेला अमूल्य वेळ स्वतःचे आरोग्यपणाला लावून त्याच्या भविष्यासाठी ओव्हरटाईम करत होते, आणि तो काय करत होता? तोच तो अमूल्य वेळ एका निर्जीव मोबाईलच्या स्क्रीनवर फुकट घालवत होता. त्या रात्री समीरला झोप आली नाही. पश्चातापाच्या आगेत तो रात्रभर जळत होता. त्याने स्वतःला आरशात पाहिले आणि स्वतःचीच लाज वाटू लागली. वेळ खूप आहे हा त्याचा भ्रम आज तुटला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा समीरमध्ये एक वेगळाच बदल झाला होता. त्याने आपला स्मार्टफोन उचलला आणि तो स्विच ऑफ करून आईच्या हातात दिला. आई, हा मोबाईल परीक्षा संपेपर्यंत मला परत देऊ नकोस, मला आता फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे, समीर दृढ निश्चयाने म्हणाला. सुरुवातीचे काही दिवस खूप कठीण गेले. पुस्तकात लक्ष लागत नव्हते, वारंवार मोबाईलची आठवण यायची. अभ्यासाची सवय मोडल्यामुळे डोकं दुखायचं. पण जेव्हा जेव्हा त्याला कंटाळा यायचा तेव्हा त्याला बाबांचे ते फाटके बूट आणि ते कुडकुडणारे शरीर आठवायचे. तो पुन्हा डोळ्यांवर पाणी मारायचा आणि टेबलावर बसायचा. जानेवारी आणि फेब्रुवारी महिना त्याने अक्षरशः रात्रंदिवस एक केला. झोप कमी केली. वेळेचा एक एक सेकंद त्याने सार्थकी लावला. पूर्वी जो समीर वेळेची उधळपट्टी करायचा, तो आता वेळेचा हिशोब ठेवू लागला. मार्च महिन्यात बोर्डाची परीक्षा झाली. समीरने सर्व पेपर्स अत्यंत आत्मविश्वासाने दिले. त्यानंतर सीईटीची ही तयारी त्याने त्याच जोमाने केली. काही महिन्यांनंतर निकाल लागला. विलासराव कामावर होते. त्यांना समीरचा फोन आला. समीर रडत होता. विलासराव घाबरले. काय झालं बाळा, पास तर झालास ना, रडतोयस का? समीर हुंदके देत म्हणाला, बाबा लवकर घरी या, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. विलासराव धावत पळत घरी आले. समीरने त्यांच्या हातात आपली मार्कशीट ठेवली. समीरला बोर्डाच्या परीक्षेत 92% मार्क्स मिळाले होते आणि सीईटी मध्येही उत्तम रँक आली होती, ज्यामुळे त्याला एका सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे निश्चित झाले होते.
विलासरावांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांनी समीरला घट्ट मिठी मारली. आई ही पदराने डोळे पुसत होती. तेव्हा समीरने आपल्या पाठीमागून एक खोका काढला आणि बाबांच्या हातात दिला. बाबांनी खोका उघडून पाहिला. त्यात एक नवीन मजबूत बुटांचा जोड होता. समीर बाबांचे पाय धरून म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्यासाठी तुमच्या आयुष्यातला जो वेळ ओव्हरटाईम करून दिलात, त्या वेळेची किंमत मला त्या रात्रीच समजली होती. मी तोपर्यंत हे बूट तुम्हाला घालू देणार नव्हतो, जोपर्यंत मी तुमचा हा त्याग सार्थकी लावत नाही. मला माफ करा बाबा, मी खूप वेळ वाया घालवला, पण तुम्ही दिलेल्या वेळेने मला पुन्हा उभं केलं. विलासरावांनी समीरला उठवले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आज माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी कमाई मला मिळाली आहे बाळा. त्या छोट्याशा घरात आज गरिबी असली तरी वेळेचे महत्त्व समजलेल्या एका तरुण मुलाच्या रूपाने एक नवी आशा जन्माला आली होती. विद्यार्थी मित्रांनो, वेळ खूप आहे हा जगातील सर्वात मोठा भ्रम आहे. वेळ हा बर्फासारखा असतो. तुम्ही त्याचा वापर करा किंवा नका करू, तो वितळणारच. जेव्हा तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत असता तेव्हा लक्षात ठेवा की तुमचे आई वडील तुमच्या भविष्यासाठी स्वतःच्या आयुष्यातील वेळ आणि तारुण्य खर्च करत आहेत. मोबाईल, सोशल मीडिया आणि मनोरंजन या गोष्टी आयुष्यात नंतरही मिळतील, पण शिक्षणासाठी आणि करिअर घडवण्यासाठी मिळालेला हा वेळ एकदा गेला की कधीच परत येत नाही. म्हणून वेळेचा आदर करा, वेळ तुमचा आदर करेल.